झी 24 तास एक पाऊल पुढे। ठाण्यातल्या दिवा भागात असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न चांगलाच चिघळलाय। महापालिकेकडे आतापर्यंत अनेक वेळा दाद मागूनही काहीच कारवाई झालेली नाहीये। त्यामुळे आता महापालिकेने ठोस कारवाई केली नाही तर गणेश विसर्जन करणार नाही असा इशारा दिवाच्या ग्रामस्थांनी दिला आहे। ठाण्याच्या दिवा भागामध्ये डम्पिंग ग्राउंड आहे, त्याचा ग्रामस्थांना त्रास होतो। बरेच जण आतापर्यंत आजारी पडलेत। पालिका प्रशासनाला अनेक वेळा निवेदनं देऊनही काहीच कारवाई झालेली नाही। यावर पालिका जोपर्यंत तोडगा काढत नाही तोपर्यंत दिवा गावातले एकूण 128 सार्वजनिक गणपती आणि घरगुती गणपतींचं विसर्जन करणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। विसर्जन नाही करणार विसर्जन जोपर्यंत आमचं डम्पिंग ग्राउंड बंद होत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नाही। दुसरीकडे पालिकेनं लवकरच तोडगा काढू असं ठोकळेबाज आश्वासन दिलंय आणि ग्रामस्थांना गणेश विसर्जन करण्याचं आवाहन केलंय। ज्या वेदनाने तुम्हाला त्रास होते हे माझ्या देखील लक्षात येतो, पण ठाणे महापालिकेचा एक प्रथम नागरिक म्हणून आपल्याला मी विनंती करेन की आपण बाप्पांचा विसर्जन करा अशी मी तुम्हाला विनंती करतो। डम्पिंग ग्राउंडमुळे खाडीचं प्रदूषण झालंय, त्यामुळे मासेमारी बंद झाली आहे, परिणामी बेरोजगारी वाढली आहे। आता या प्रश्नावर दिव्याचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झालेत। त्यामुळे आता पालिकेच्या आश्वासनावर ग्रामस्थ विश्वास ठेवणार का आणि गणपतीचं विसर्जन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी कपिल राऊत, ठाणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।